नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, आरोग्यसेवक व सरसेवा भरती या परीक्षांच्या अनुषंगाने गणित या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत, ज्यांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. आणि हे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला प्रामाणिकपणे किती मार्क्स आलेले आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे हे समजून जाईल. तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, एक गाडी 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते, तर ते 10 सेकंदात किती किलोमीटर धावेल? एक गाडी 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते, तर ते 10 सेकंदात किती धावेल? तर याचं पर्याय उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1 100 मीटर. प्रश्न क्रमांक 2, पायल कोमलपेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. पायलचा जन्म अश्विन महिन्यात झाला असेल तर कोमलचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असेल? पायल कोमलपेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. पायलचा जन्म अश्विन महिन्यात झाला असेल तर कोमलचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असेल? तर याचं उत्तर येतं. पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आषाढ. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3, एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. तेथून तो उजवीकडे वळला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला, तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते आहे? एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेला, तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते आहे म्हटलं तर या प्रश्नाचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 4, एका वर्गातील 60 मुलांचे सरासरी वय 16.95 वर्षे आहे, परंतु नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी वय 17 वर्षे झाले, तर नवीन विद्यार्थ्याचे वय किती? एका वर्गातील 60 मुलांचे सरासरी वय 16.95 वर्षे आहे, परंतु नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी वय 17 वर्षे झाले, तर नवीन विद्यार्थ्याचे वय किती विचारलेलं आहे? तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 20 वर्ष. एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर व रुंदी 0.008 किलोमीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किलोमीटर आहे व रुंदी 0.08 किलोमीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 400 चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहू. सूरज 2 किलोमीटर दक्षिणेकडे चालत गेला व नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला, तर मग मूळ जागेपासून किती अंतर चालत गेला? सूरज 2 किलोमीटर दक्षिणेकडे चालत गेला व नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला, तर मग मूळ जागेपासून किती किलोमीटर चालत गेला? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 4 किलोमीटर चालत गेला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, समजा एका वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे, तर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली, तर त्या वस्तूची विक्री किती रुपयात होईल? समजा एका वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे, तर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली आहे, 12%, तर त्या वस्तूची विक्री किती रुपयात होईल? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 4,400 रुपयामध्ये विक्री होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8, एका क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील? एका क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलने होतील? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 44. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येणार आहे 55, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, 1200 रुपये मुद्दलाची दशादशे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1200 रुपये मुद्दलाची दशादशे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3
252. लाटून होत असेल तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? जर एक पोळी 12 सेकंदात लाटून होत असतील तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 150 पोळी लाटून होतील. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील? प्रश्न असा आहे, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 153 सामने होतील. पुढचा प्रश्न. 12वीच्या वर्गात 120 मुलांपैकी 80% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? 12वीच्या वर्गात 120 मुलांपैकी 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे इथे आपल्याला. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 24. पुढचा प्रश्न. एका हौदात 2025 लिटर पाणी होते, त्यापैकी 1265 लिटर पाणी शेतीसाठी वापरले, 98 लिटर पाणी गळून गेले, तर हौदात उरलेले पाणी किती लिटर आहे? लिटर आहे असं विचारलेलं आहे, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 662 लिटर उरलेलं पाणी आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. 6 ते 24 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या मधोमध येणाऱ्या 2 मूळ संख्यांची बेरीज किती? तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 25. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15. 3 मूळ संख्यांची बेरीज 140 आहे, त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20ने जास्त आहे, तर या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 79. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजण्यात आले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 करण्यात आले, तर खरी सरासरी किती? 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजण्यात आले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 करण्यात आले, तर खरी सरासरी किती? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 42.8. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17. एक दुकानदार साडीवर छापील 20% सूट देतो, तरी त्यास 16% नफा होतो. जर त्या साडीची छापील किंमत 870 असेल तर खरेदी किंमत किती? एक दुकानदार साडीवर छापील 20% सूट देतो, तरीही त्यास 16% नफा होतो. जर त्या साडीची छापील किंमत 870 असेल तर खरेदी किंमत किती? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 600 रुपये ही खरेदी किंमत आहे. पुढचा प्रश्न पाहू. एक रेडिओ 920ला विकला तेव्हा त्यास 15% नफा झाला, तर त्या रेडिओची किंमत किती? एक रेडिओ 920ला विकला व 15% नफा झाला, तर त्या रेडिओची किंमत किती हे विचारलेलं आहे. तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 800 रुपये. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19. रमेश व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 40 आहे, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? रमेश व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 दिलेला आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 40 आहे, तर 10 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल हे सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 5:7 गुणोत्तर होईल, जे 10 वर्षानंतर होणार आहे. पुढचा प्रश्न. 40 मजूर 60 दिवसात 30 खड्डे खणतात, तर 20 मजुरांना 15 खड्डे खणण्यास किती दिवस लागतील? इथं खणण्यास असा वाचावा, तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 60 दिवस लागतील. पुढचा प्रश्न पाहू. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 7200 चौरस सेंटीमीटर असून उंची 80 सेंटीमीटर आहे, तर पाया किती? तर
21व्या या प्रश्नासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 90 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा. 6 सेकंदात एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटमध्ये किती पिशव्या भरल्या जातील? 6 सेकंदात एक पिशवी याचप्रमाणे 1 तास 40 मिनिटमध्ये किती पिशव्या भरल्या जातील? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 1000 पिशव्या भरल्या जातील. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23वा. एका गटात 90 व्यक्ती आहेत. त्यापैकी 38 जण चहा पितात, 42 जण कॉफी व चहा हे दोन्ही पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 42. 42 हे लोक फक्त कॉफी पिणारी आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा. 1996ची सुरुवात सोमवारनी झाली असेल तर 1999ची सुरुवात कोणत्या वाराने सुरू होईल? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 25वा. मित्रांनो 25वा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 25वा प्रश्न असा आहे. रवीचा जन्म 15 ऑगस्टला झाला. सुरेश रवीपेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. यावर्षी जर 15 ऑगस्टला सोमवार येत असेल तर सुरेशचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? तर यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर या 4 पर्यायापैकी तुम्हाला बरोबर पर्याय कोणता असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.